पदवी परीक्षांचे निकाल प्रलंबित असल्याने मुंबई विद्यापीठावर चांगलीच नामुष्की ओढवली आहे। विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसवर बुकटू या प्राध्यापकांच्या संघटनेने ऑनलाईन असेसमेंट विरोधात विद्यार्थ्यांसहित आंदोलन पुकारल्याने विद्यापीठ आणखी अडचणीत आले। आंदोलन थांबवण्यासाठी कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी मध्यस्थी केली, पण प्राध्यापकांचं आंदोलन थांबवण्यात त्यांना यश आलं नाही। या संदर्भात आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी प्राध्यापकांशी केलेली ही बातचीत। मुंबई विद्यापीठाच्या पदवीचे निकाल अद्याप प्रलंबित आहेत। यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन असेसमेंटचे निकाल लावायचा असा निर्णय कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी घेतला, मात्र त्यावेळी प्राध्यापकांना विश्वासात घेतलं नाही आणि अद्याप निकाल लागलेला नाहीये। परीक्षा होऊन जवळपास 2.5 महिने झाले तरी विद्यार्थ्यांना निकाल मिळालेला नाहीये। इतकंच काय तर विद्यार्थ्यांचे पोस्ट ग्रॅज्युएशनचे प्रवेश जे आहेत ते सर्व प्रलंबित आहेत। अनेक विद्यार्थ्यांना आपल्या पुढच्या शिक्षणापासून वंचित राहावं लागते आणि याच विरोधात मुंबई विद्यापीठात सध्या प्राध्यापकांची संघटना बुकटूचं आंदोलन सुरू आहे। अनेक विद्यार्थी संघटना देखील यामध्ये सहभागी झाल्यात। आपण प्राध्यापकांशी बोलूया। तापी मॅम, काय मागण्या आहेत? ये असेसमेंट बराबर होना चाहिए, मॉडरेशन बराबर होना चाहिए, रिजल्ट लगना चाहिए। ये डिले के लिए जो भी कॉम्पेंसेशन करने का है, वाइस चांसलर शुड राइट टू ऑल द यूनिवर्सिटी एंड अब्रॉड that because of the technical failure we could not declare the result, and Rajyapal should institute an inquiry against the failure of the university in declaring the result in 45 days। सभी टीचर्स को मेल आ रहा है कि आपने 50 से ज़्यादा पेपर करेक्ट नहीं किए, इसीलिए हम चाहते हैं कि हमारे 1-2 एग्जामिनर्स आपको बताएं कि क्या तांत्रिक प्रॉब्लम्स आ रहे हैं। तर आता प्राध्यापकांवर दबाव आणण्यास विद्यापीठाने सुरुवात केलेली आहे, कारण 31 जुलैपूर्वी निकाल लावण्याचे आदेश खुद्द राज्यपालांनी दिलेले आहेत, कुलपतींनी दिलेले आहेत। मात्र ते शक्य नसल्यामुळे आता प्राध्यापकांनी लवकरात लवकर निकाल लावावा, असेसमेंट जे आहे ते लवकरात लवकर कसं होईल याकरता प्राध्यापकांवर दबाव आणला जातो आणि त्याच विरोधात आता मुंबई विद्यापीठात आंदोलन सुरू आहे। दरम्यान या आंदोलनावेळी कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र प्राध्यापकांनी आपलं आंदोलन या ठिकाणी सुरूच ठेवलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश भालेरावसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।